नमस्कार. आता तो ज्ञान जिज्ञासा. आपल्या ह्या कार्यक्रमात आपण सरळ सोप्या बोली मराठी भाषेत उपनिषदात काय लिहिलेलं आहे ते वाचायचा समजायचा प्रयत्न करतो. त्याचा खोलार्थ, गुढार्थ आणि ॲक्च्युअल काय मतितार्थ हे आपलं पाहण्याचा काही उद्देश आहे. आपल्याला फक्त चार लोकांनी सांगितलं की हे उपनिषद, तर त्याचं काही ना काहीतरी रेफरन्स आपल्याजवळ असावा, संदर्भ आपल्याला लागावा की याला काय म्हणायचं आहे नेमकं समोरच्या बाजूला. तर असो, आता आपण सुरू करत आहोत शंकर भाष्य असलेल्या 10 उपनिषदापैकी एक उपनिषद, तैतरेय उपनिषद. शंकराचार्यांनी ज्या 10 उपनिषदावर टीका लिहिलेली आहे, खोलवर त्याचा अर्थ समजून सांगितलेला आहे, त्याच्यापैकी हे एक आहे. बाकीचे आपण बरेच पाहिले. आता फक्त आपलं पाहायचं राहिलं म्हणजे बृहदारण्यक आणि छंदोग्य. हे आपण तैतरेयास सुरू. तैतरेय उपनिषद कृष्ण यजुर्वेदाच्या तैतरेय शाखेच्या आरण्यकाचा 7वा, 8वा आणि 9वा अध्याय आहे. आता हे वाक्य आपण पुन्हा एकदा नीट विचार करू. एक शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद दोन्हीचे मंत्र एकच आहेत, फक्त त्याची म्हणायची पद्धती वेगळी. यजु म्हणजे यजुषांचा वेद, ज्याच्यामध्ये कर्मप्राधान्य, कर्मकांडाला प्राधान्य आहे, आणि यज्ञ आणि यज्ञासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याची सखोल सांगोपांग चर्चा आहे. तर अशा यजुर्वेदाच्या तैतरेय शाखेचा, आता शाखा काय आहे, तर शाखा म्हणजे तो वेद शिकवण्याचे निरनिराळ्या ऋषींची निरनिराळी पद्धत होती. त्याच्यात हे तित्तर जे ऋषी होते त्यांच्याकडून हे तैतरेय आपण महिदास ऐतरेय पाहिलं होतं की ते नाव कसं आलं, तर त्यांच्या आईवर, तितरा नावाची त्यांची आई असणार आहे, तिच्यापासून आलेले हे तैतरेय. जसं कुंतीपासून आले तर कौंतेय, माद्रीपासून आले तर माद्रेय, मी शारदाबाईपासून आलो तर शारदेय. असो, तर मी ऋषी नाही आहे, पण असो एक लक्षात येण्यासाठी. तर या तैतरेय आरण्यकाचा, आता आरण्यक म्हणजे काय हे आपण व्यवस्थित आता आपल्या लक्षात येतं की काय असतात. मंत्र एकत्र केलेले जे ठिकाण असतं ते वेद असतं, त्याला आपण संहिता म्हणतो. त्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर मंत्रतोंड पाठ करण्यासाठी ब्रह्मचार्य आश्रम. 1 ते 16 समजा वर्षापर्यंत तो हे मंत्र पाठ करतो, त्याचे अर्थ थोडे थोडे जाणून घेतो. त्यानंतर दुसऱ्या आश्रमात, गृहस्थ काय करायचं आहे, त्याचा विनियोग, तो मंत्र यज्ञात वापरायचे, यजुर्वेद म्हणून यज्ञात वापरायचे, मंत्राचा विनियोग करायचा म्हणजे खर्च करायचे, म्हणजे ते वापरायला शिकायचे. त्याच्यानंतर त्याच्यातून काय मिळवायचं आहे, अर्थ आणि काम, पुरुषार्थ. दुसरा आणि तिसरा पुरुषार्थ तिथं होतो. पहिला पुरुषार्थ तर ज्ञान मिळवणं, ब्रह्मचार्यात, आणि ब्राह्मण ग्रंथ अर्थ आणि काम पुरुषार्थ साध्य करण्यासाठी. मग आरण्यक, त्याच्या पुढं ज्यावेळेस गृहस्थाश्रम संपतो आणि तो वानप्रस्थाश्रमात येतो, हे आहे ते सगळं घरदार प्रपंच आपल्या मुलाच्या स्वाधीन करून चिंतन मनन करण्यासाठी, भक्ती मार्गाकडे लागण्यासाठी, ईश्वराकडं ध्यान लावण्यासाठी तो आरण्यक जातो, आरण्यक. आणि मग तिथं केलेलं जे चिंतन मनन आहे ते ह्या आरण्यक ग्रंथात येतं. आणि उपनिषद हा 4थ्या याच्यात. हे थोडं थोडं नंतर मोक्षाकडे आपण पाहिलं होतं. उपनिषदाचं महत्त्व पाहताना किंवा उपनिषदाची कशासाठी उपनिषद हे पाहताना आपण पाहिलं होतं की उपनिषद म्हणजे गुरुंनी जवळ बसून सांगितलेलं ज्ञान, आणि ते कशासाठी, तर स्थूलकडून सूक्ष्माकडे, जडकडून चेतनाकडे, जीवात्म्याकडून आत्म्याकडे, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग. तर इथं ही प्रस्तावना आपल्याला लक्षात आली की कृष्ण यजुर्वेदाच्या तैतरेय शाखेच्या 7वा, 8वा आणि 9वा अध्याय आहे. आता त्या अध्यायाला ते वल्ली म्हणतात. एकूण सगळे त्या आरण्यकात 10 अध्याय आहेत. तर पुढचं 10वा अध्याय, 7वा शिक्षावल्ली म्हणून आहे, 8वा ब्रह्मानंदवल्ली म्हणून आहे, आणि 9वा भृगुवल्ली म्हणून आहे. तर 7व्या ह्या अध्यायात म्हणजे शिक्षावल्लीमध्ये गुरूंनी शिक्षाविषयी माहिती सांगितलेली आहे, आणि काय काय विद्यार्थ्यांनी, शिष्यांनी लक्षात ठेवायचं, कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं, आपल्या भाषेत कशावर ध्यान द्यायचं ते समजून सांगितलं आहे. 8व्या याच्यात ब्रह्मानंदवल्ली, अर्थात आपला उपनिषदाचा विषय जीव, जगदीश्वर, साधना आणि मोक्ष. आणि 9वा ब्रह्माची ओळख करून देण्यासाठी
चा ही वल्ली आहे आणि त्याच्यात येते ती अगदी इंटरेस्टिंग, अगदी रंजक अशी भृगु ऋषीची गोष्ट. तर चला सुरू करूयात आपण. पहिला अध्याय शिक्षावल्ली. पहिली वल्ली शिक्षावल्ली. कृष्ण यजुर्वेदाच्या तैतरेय आरण्यकाचा 7वा अध्याय शिक्षावल्ली. शिक्षावल्ली म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की गुरुकुल, जसं एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं, विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सेंड ऑफ दिला जातो, निरोप समारंभ होतो. आणि त्यावेळेस गुरु सांगतात की जीवनात तुम्ही काय काय करायचं आहे किंवा कशासाठी हे तुम्ही शिकले आणि कशावर महत्त्व द्यायचं, तसं हे भाषण आहे सेंड ऑफमधलं, निरोप समारंभामधलं. आणि हे भाषण अजूनही बऱ्याच सगळ्या विद्यापीठात कॉलेजमध्ये काय करतात, निरोप समारंभाच्या वेळेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो त्यावेळेस ते वापरतात, अजूनही वापरतात. हजारो वर्षापासून तेच चालत आलं आणि तेच सांगतात. अर्थात विषय थोडे बदलून असतात पण पद्धत हीच असते. आताच्या जग कॉलेजमध्ये जर कुणी निरोप समारंभात बोलायला उठलं, व्हाईस चान्सलर स्वतः, तर ते जे सांगतील काय, आता तुम्ही AI वर, ChatGPTवर, रोबोटिक्सवर लक्ष द्या. विज्ञानाने खूप सगळे दालन उघडलेत. तसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून माहिती आणि भाषण हे या शिक्षावल्लीमध्ये दिलेलं आहे. उपनिषद सुरू करताना आपण शांती मंत्राने सुरुवात करतो. तर ह्यांचा शांती मंत्र तितकाच व्यवस्थित आहे. तर ते शांती मंत्र सुरुवात करताना म्हणतात, ओम शन्नो मित्र शन्वरुणः शन्नो भवार्यमाः शन्नो इंद्र बृहस्पतिर्शन्नो विष्णुरुक्रमाः. मित्र वरुण, भवतार्यमः इंद्र, बृहस्पती आणि वाढत जाणारा विष्णू यांनी आमचं कल्याण करू. प्रार्थना, शांतीमंत्र म्हणजे प्रार्थनाच असते. ते त्याच्यातून आपल्या आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक शांती करून घेऊ इच्छितात. पुढे ते म्हणतात, नमो ब्रह्मणे नमस्तो वायू नमस्ते त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि अवतन्मावतु अववक्तारमवतु अवतु माम अवतु वक्तारम. 2दा शब्दाला ही प्रार्थना संपली. आपल्याला आता उपनिषदाची ही स्टाईल, पद्धत लक्षात आलेली आहे. तर पुढं ते ब्रह्मदेवाला नमस्कार, वायूला नमस्कार, तुम्हीच स्वतः ब्रह्मच आहात, तुम्हीच सगळ्यात मोठे आहात. त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि, मी तुम्हाला ब्रह्मच म्हणेन, मी सत्य बोलीन. ऋतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि. हे 2 शब्द काय येतात ते आपण पाहिलेलं आहे. ऋत म्हणजे काय, कसं सत्य, दोन्हीचा अर्थ सत्यच आहे. पण ऋत म्हणजे परिस्थितीजन्य सत्य. ज्यावेळेस आपण आकाशाकडे पाहून म्हणतो आकाश निळे, त्यावेळेस आकाशाला काही रंग नाही आहे पण आपल्याला दिसतं. सूर्य पूर्वेला उगवतो, उगवतच नाही कुठं, सूर्य असतोच. मग हे सत्य झालं का? नाही, हे ऋत झालं. माझं वय आज 65 वर्ष आहे. अजून एक 2 वर्षांनी विचारलं तर मी 67 वर्ष म्हणजे. मग सत्य कोणतं? तसं नाही. सत्य त्रिकालाबाधित ते सत्य. ऋत आणि सत्य याच्यातला फरक आपण बराच वेळा समजून घेतला. आणि आमचं रक्षण करा, सांगणाऱ्याचंही रक्षण करा, ऐकणाऱ्याचंही रक्षण करा. म्हणजे आमचंही रक्षण करा, आमच्या गुरुचंही रक्षण करा. आणि ओम शांती शांती शांती. आणि शिक्षावल्ली सुरू करताना त्या भाषणाच्या आता सांगितलं तसं पहिल्यांदीच ते सांगतात की आता जसं आपण सांगितलं होतं युनिव्हर्सिटीत ते सांगतील रोबोटिक्स पहा, त्याच्यानंतर काय AI मध्ये बघा, त्यानंतर ह्याची बघा विज्ञान किती दरवाजे उघडतं आहे त्याचे तुम्ही जरा लक्ष ठेवत जा, सगळीकडे पाहत जा. विद्यार्थ्याला निरोप द्यायचा आहे, प्रेमाचं भरता आलेलं आहे, सगळं व्यवस्थित समजून सांगतात. अर्थात ते गुरुच्या वेळेस तर खरोखरच अगदी प्रेमाने भरून शेवटी निरोप देत होते, कारण ते शिष्य त्यांच्या घरातच राहत होते, लेकरासारखे वागत होते. तर ते काय सांगतात, ओम, ते अशा कन्सेप्ट क्लिअर करून देतात कशावर तुम्ही भर द्यायचा आहे. आता ओम शिक्षा व्याख्यास्यामः वर्णः स्वरः मात्रा बलम सामः संतानम इत्युक्त शिक्षाध्यायः. शिक्षाकडे तुम्ही लक्ष द्या. आता ही शिक्षा काय, शिक्षा म्हणलं की आपल्याला पक्कीच आठवती, कान धरून उभे राहा, पायाच्या अंगठी धरून उभे राहा, अशी शिक्षा काहीतरी. नाहीतर शिक्षा म्हणलं की आपल्याला शिक्षण आठवतं शाळेतलं म्हणा, कविता म्हणा, धडे म्हणा, वरील पॅरेग्राफ वाचून खालील प्रश्नाची उत्तरं द्या. तर ती ही
आपण वैदिक उपनिषद पाहतोय आणि त्याच्यातला प्रिन्सिपॉल, त्याच्यातला डीन, त्याच्यातला व्हाईस चान्सलर सांगतोय, तर त्यावेळेस त्या शिक्षाचा अर्थ बदललेला आहे आणि हे वेदाच्या संदर्भात शिक्षा आहे. तर ते म्हणतात आता मी शिक्षा काय आहे ते तुम्हाला सांगतो. आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या गोष्टीवर तुम्ही आता आयुष्यभर लक्ष द्या. कोणतं? शिक्षा व्याख्यास्याम. शिक्षा कोणती आली मग ह्याच्यात? तर वेदांगातली शिक्षा, 6 वेदांग, छंद, निरुक्त, ज्योतिष्य, व्याकरण शिक्षा वगैरेपैकी ही शिक्षा. तर शिक्षा म्हणजे काय आहे? त्याच्यात उच्चारण कसं पाहिजे, बोललं कसं पाहिजे, बोलताना शब्द कसा उच्चारला गेला पाहिजे याच्यावरती लक्ष द्या. वर्ण म्हणजे अक्षर, स्वर म्हणजे त्याच्यातला आवाजातला चढ उतार, मात्रा, ते किती किती वेळ लांबवायचा आहे, बल कशावरती जोर द्यायचा आहे, ट्रेस कशावरती. आता गीता शिकतो आपण तर त्याच्यावरती सांगतात ह्याच्यावरती तुम्ही ट्रेस देऊन म्हणा, ह्याच्यावर आघात आहे. साम, संतान, उच्चारण्याच्या पद्धतीतली लय, याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. युक्तयुक्त शिक्षा द्याया. एवढं मी तुम्हाला शिक्षा ह्या विषयाबद्दल सांगितलं. त्यांनी सूत्ररूपात सांगितलं, एका शब्दातच काय काय करायचं ते लक्षात ठेवलं. आणि पुढं ते हात जोडून पुढं प्रार्थना करून ते भाषण चालू, हे लक्षात ठेवा. सहनो यशः सहनो ब्रह्मवर्चस्वं अथतः संहिता उपनिषदं व्याख्यास्याम. सहनो यशः, आपल्या दोघांनाही यश मिळालं पाहिजे. आता विद्यार्थ्याला असं म्हणण्यात व्हाईस चान्सलरचा, प्रिन्सिपॉलचा, मुख्याध्यापकाचा काय रोल आहे? विद्यार्थी मोठा झाला, विद्यार्थी यशवान झाला, कीर्तिवान झाला तर आपोआपच ते त्याचे मार्क, त्याचं श्रेय गुरूंना येतं. सहनो ब्रह्मवर्चस्वम, अध्यात्मातही आपली खूप प्रगती झाली पाहिजे. अथतः संहिता या उपनिषदम व्याख्यास्याम. आता संहितावरती लक्ष द्या. अगोदर कशावर लक्ष दिलं होतं? शिक्षा. आता दुसरा विषय त्यांनी घेतला, संहिता. आता इथं संहिता म्हणजे काय आहे आपण पाहिलं. संहिता म्हणजे समुदाय, जोडलेले, एकत्र ठेवलेले, जोडून ठेवलेले. कोणते? मंत्र जोडून ठेवले ते ऋचा जोडून ठेवले ते ऋक्संहिता, यजुष जोडून ठेवले ते यजुसंहिता, यजुर्वेद. त्याच्यानंतर साम जोडून ठेवले, गायनाचे प्रकार सगळे व्यवस्थित जोडून ठेवले ते सामसंहिता. तसं आता हे म्हणतात की इथल्या जगाच्या संहिता लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, हे काय आहेत? हे ब्रह्मजाणते महर्षी आहेत. तर ते काय करतील? ते ब्रह्मांडाची गोष्ट सांगतील आणि शरीराची गोष्ट सांगतील. पिंड आणि ब्रह्मांड कसं सारखंच आहे हे समजून सांगतील. जगताची गोष्ट बोलतात आणि शरीराची, माणसाची गोष्ट ते समजून सांगतात. तर त्यांनी सांगितलं, पंच स्वाधिकरणेषु आदि लोकम, आदि ज्योतिष्य, आदि विद्या, आदि प्रजम, आदि आध्यात्म. या 5 संहिता आहेत म्हणून सांगितलं. पुढं ते सगळं संस्कृतमध्ये त्यांनी ते सगळं समजून सांगितलं आहे. तर आपण त्याचा अर्थ पाहू. तर 5 संहिता सांगताना त्यांनी सांगितलं की काय आहे? आधी लोक समोर दिसते ते. तर पहिल्यांदा काय दिसतं आपल्याला हे सगळं ब्रह्मांड जर पाहताना, तर आपण जिथं उभं आहोत तो ग्रह, पृथ्वी प्रथम रूप आहे. त्यानंतर त्या जो म्हणजे एकदम आकाश दुसरं रूप आहे. त्याच्यामधला जो अंतराळ आहे ज्याला आपण आकाश म्हणतो, तर ते काय आहे? ते मेळ घालणारचं साधन आहे. आणि वायू हे काय आहे? त्याचं माध्यम आहे. पृथ्वी ते देवलोकापर्यंत. आपण पृथ्वीवर उभे म्हणून पृथ्वीवर कुठल्याही ग्रहावर उभं राहिलं ते असं दिसेल की हिरण्यगर्भ सुख वरती उडून गेला, तो स्वर्गलोक झाला, खाली राहिली ती जमीन राहिली आणि मधलं आकाश. तर तसं हे समजून सांगतात की ह्याची तुम्ही कल्पना नीट ठेवा, याच्यावरती लक्ष द्या. आधी लोक, आधी ज्योतिष्य. आता ज्योतिष्य म्हणलं की आपल्याला ते हात पाहून सांगणारे, लवकरच तुमचं लग्न होईल, लवकरच तुम्हाला मुलगा होईल, असं काही 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 सांगणारे. पण ते ज्योतिष्य इथं नाही. इथलचं संस्कृत ज्योतिष्य आणि वैदिक ज्योतिष्य हे काय होतं? चमकणाऱ्या ग्रहांवरती, ताऱ्यांवरती, नक्षत्रांवरतीचा अभ्यास होता. त्याच्यात त्यांनी काही फळं सांगत नव्हते. शनी वक्री झाला, बुध असा झाला नाही, ते त्याच्यावरून जमिनीची वातावरणाची स्थिती स्पष्ट करत होते. तर ते वैदिक ज्योतिष्य. आणि ते अर्थात गणित असायचे. म्हणजे हे सांगते गणितावर लक्ष द्या आपल्या आपल्या भाषेत. तर ते काय आहे? पहिल्यांदा सांगितलं होतं भाषेवर लक्ष द्या. मग त्याच्या सगळ्याच भाषा आल्या, अगदी इंग्लिश सगळ्यात, इंग्लिश, संस्कृत, हिंदी, उच्चारण कसं. आता सांगितलं त्यांनी जगतावर लक्ष द्या. त्यानंतर ह्या ज्योतिष्यावर लक्ष द्या, म्हणजे गणितावर लक्ष द्या. आणि हे चमकणाऱ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतो, प्रथम स्वरूप त्याचं दिसतं ते अग्नी. त्याच्यानंतर उत्तर रूप सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचं दिसतं आदित्य, सूर्य. त्याच्यामध्ये काय
ह्या सगळ्याचा मेळ घालायचं काम कोण करतं, याच्या माध्यम काय? तर त्यांनी सांगितलंय आप. बघा, अग्नी आणि सूर्य याच्यामध्ये पाणी आहे हे त्यावेळेस ते सांगतात. पाणी कोणतं आहे? तर सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या, काय आपण ते शिकलो होतो, जमिनीवरच्या पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग बनतात, ते आकाशात जातात, आकाशात त्याला थंड हवा लागली खाली येतात, मग ते परत जमिनीवर येतात. तर त्यांनी हे याच्या माध्यम काय आहे? तर पाणी आहे म्हणे, याच्यामध्ये पाणी आहे. आणि हे सगळ्याचा जोड घालून देणारं, लक्षात आणून देणारं कोणतं अजून एक माध्यम आहे म्हणे. आणि त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे विद्युत. हे ब्रह्मांडाच्या बाबतीत सांगितलं. आता पिंडाच्या बाबतीत ते म्हणतात आधिविद्या. हे विद्याचं एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. आधी गुरु, त्यानंतर अंत्यवासी, शेवटचं टोक काय आहे? शिष्य. गुरु आणि शिष्याच्या मध्ये काय येतं? कशाबद्दल ते एकमेकाच्या जवळ आलेले असतात? तर विद्या. आणि यांचं एकमेकाशी कसं जोडणारं कोण आहे? गुरु आणि शिष्याला जोडून ठेवणारं काय आहे? हे विद्या कशी प्राप्त होती? तर प्रवचन म्हणजे लेक्चर्स, भाषण. हे लक्षात ठेवा. म्हणजे शिक्षणशास्त्राच्या विषयी तुम्ही सखोल अभ्यास करा. मग त्याच्यानंतरची चौथी संहिता सांगितली त्यांनी, प्रजा. प्रजा म्हणजे काय? लेकरं. तर मग ह्याच्यात त्यांनी सांगितलं लेकरं किंवा लोकसंख्या आपली प्रजा वाढली पाहिजे, याच्यासाठी काय आहे? माता पहिलं रूप आहे, पिता हे उत्तर रूप आहे. माता आणि पिता याच्यामध्ये काय आहे? यांना धरून ठेवणारं काय आहे? संतान. झालेले लेकरं यांना एकत्र ठेवतात. आणि प्रजनन ही याची काय आहे? माध्यम आहे. पुढं त्यांनी सांगितलं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे इथं ते आपलं आत्मा परमात्मा ह्याच्याविषयी नाही, तर शरीराविषयी ते सांगतायत. आपल्या शरीराकडं पहा, आणि शरीराकडं खालचा जबडा हे काय आहे? पूर्वरूप. आपल्याला पहिल्यांदा हनुवटी, मग वरचा जबडा उत्तर रूप, आणि त्याच्यामध्ये असणारी वाणी, बोलणं, आवाज, ही काय आहे? याचं माध्यम आहे. खालचा जबडा आणि वरचा जबड्याच्या मध्ये. आणि ह्याचं मेळ कोण घालून देतो? हे जुळून कोण आणतो? कशासाठी येते? बोलण्यासाठी येत. तर ते कोण घडवून आणतं? तर जीवा. अशा 5 संहिता सांगितलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर हे 2 विषय सांगितल्यानंतर तिसऱ्यांदी ते पुढं वळतात, ते व्याहिती. आता थोडीशी आपण कल्पना घेऊ की त्यांनी अजून एक महत्त्वाचा विषय घेतला की व्याहिती. तर त्या व्याहिती म्हणजे काय? आपण मंत्र म्हणताना म्हणतो बघा, किंवा आपण कुठं पूजा जरी पाहायला गेलो तरी तो ब्राह्मण म्हणत असतो, ओम भूर्भुवः स्वहा कुंकुमं समर्पयामि, ओम भूर्भुवः स्वहा श्री गणेशाय नमः रक्तवर्ण पुष्पम समर्पयामि. अरे हे ओम भूर्भुवः स्वहा काय? तर त्याच्याविषयी आणि ते लक्षात ठेवा असं कुलगुरू किंवा ब्रह्मर्षी सांगतायत. तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ बराच लांब होत चालला, तर आपण व्याहिती म्हणजे त्याच्या अगोदर जोडलेले शब्द, मंत्राच्या अगोदर. जसं आता आपण गायत्री मंत्र म्हणतो, गायत्री मंत्र पुष्कळ जणांना माहिती असेल नसेल. ओम भूर्भुवः स्वहा हा गायत्री मंत्र नाही. गायत्री मंत्राचे 23 अक्षर सुरू होतात. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् पर्यंत. पण त्याच्या अगोदर जे जोडलं जातं त्याला व्याहिती म्हणतात. हे थोडं लक्षात ठेवलं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सांगोपांग चर्चा करू. व्हिडिओ वाढत चालला. धन्यवाद. आपण व्याहितीचं प्रकरण जे काय ब्रह्मर्षींनी सांगितलेलं आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.